आपण महत्त्वाचं परिपत्रक पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय पुणे 18 एप्रिल 2022चं महत्त्वाचं परिपत्रक आहे. संचालक सर्व महाराष्ट्र राज्य पुणे, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व, शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका शिक्षण विभाग संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर अखिल तांबुळसर क्लासेस या यूट्यूब चॅनलला खालचं लाल बटन सबस्क्राईब करायला टच करा, घंटेला प्रेस करा. सगळ्यात अगोदर नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील. विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कलम 3 मधील पोट कलम 1 अन्वये लोकसेवा घोषित करण्याबाबत 2015 4/1/2016च्या संदर्भानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अधिनियमाने नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शी पद्धतीने व मुदतीत देणे अधिकार सुकर झाले आहे. हा अधिनियम राज्यात लागू झाल्यानंतर प्रत्येक मंत्रालयीन विभागाने काही सेवा व अधिनियमांतर्गत अधिसूचित केल्या आहेत, परंतु केवळ तेवढाच सेवा देणे अपेक्षित नसून त्या व्यतिरिक्तच नागरिकांच्या गरजेनुसार तसेच प्रशासकीय शिस्त येण्याच्या दृष्टीने अधिकाधिक सेवा अधिसूचित करणे अभिप्रेत आहे. याचाच एक भाग म्हणून सोबत जोडलेल्या तक्त्यातील सेवा दिनांक 1 मे 2022 पासून उक्त अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याची प्रस्तावित आहे. दिनांक 1 मे 2022 पासून सोबतच्या तक्त्यात दिलेल्या पद्धतीने सर्व सेवा प्रतिसंबंधितांना दिल्या जातील. त्या दृष्टीने आपण आपल्या कार्यालयाच्या स्तरावर यापूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे योग्य ती कारवाई करून पूर्ण करून ठेवावी असे आपण सूचित करण्यात येत आहे. सूरज मांढरे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरी निघालेले महत्त्वाचे परिपत्रक. आपण शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लाभ आपण समोर बघत आहोत. शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन आयुक्तालय पुणे अधिसूचना. ज्या अर्थी राज्यातील पात्र व्यक्तींना मार्गदर्शकता कार्यक्षम समायोजित लोकसेवा देण्याकरता तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासन वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन त्यांना तत्पर दर्जेदार पुरवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 दिनांक 28/4/2015 पासून अंमलात आला आहे आणि ज्या अर्थी उक्त आदेशातील कलम 3 मधील तरतुदीनुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने उक्त अध्यादेश लागू झाल्यापासून 3 महिन्याच्या कालावधी आणि त्यानंतर वेळोवेळी ते पुरवित असलेल्या लोकसेवा पदनिर्देशित अधिकारी तत्सम व द्वितीय अपिलीय अधिकारी आणि नियत कालमर्यादा अधिसूचित करणे आवश्यक आहे. आणि ज्या अर्थी शासन निर्णय क्रमांक संख्येने 2014-4314 दिनांक 5/9/2014 या अन्वये आयुक्त शिक्षण यांना वित्तीय प्रशासकीय बाबीचे विभाग म्हणून प्रमुख म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या अधिपत्याखाली आयुक्त शिक्षण कार्यालयाचे त्यांच्या अधिपत्याखालील शिक्षण संचालनालय क्षेत्रीय कार्यालय शासन मान्यताप्राप्त सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालय यापुढे उक्त कार्यालय असे संबोधले जाईल. उक्त अधिनियमाचे कलम 3 अन्वये लोकसेवा अधिसूचित करण्याच्या दृष्टीने कारवाई करणे आवश्यक आहे. ज्या अर्थी आता उक्त क्षेत्रीय कार्यालय शासन मान्यताप्राप्त सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालय यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा सदर सेवा पुरवण्यास सक्षम निर्देशित अधिकारी प्रथम अपील पदाधिकारी द्वितीय अपील अधिकारी अनुसूचित ब मध्ये विविध केल्यानुसार अधिसूचित करण्यात येत आहे. अधिसूचित करण्यात आलेल्या लोकसेवा देण्यासाठी सक्षम अधिकारी असणाऱ्या प्राधिकाऱ्यामार्फत लोकसेवा न्याय आवश्यक कागदपत्राची यादी या अधिसूचनेनंतर स्वतंत्रपणे वेळोवेळी घोषित करण्यात येईल. अधिसूचित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लाभांच्या सेवा. या ठिकाणी सेवेचे नाव आणि लोकसेवा पुरवण्यासाठी विहित केलेल्या कालमर्यादा यांचे दिवस, पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय अपील अधिकारी आवश्यक कागदपत्र इतर बाबी. आता आपण अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नियमित मासिक वेतन पत्रक सादर करणे खाजगी शाळांसाठी 7 तारखेपर्यंत करावायचे आहे. संबंधित इथे पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय अधिकारी मदत करणारे अधिकृत मुख्याध्यापक स्वाक्षरीचे पूर्ण वेतन इथे कार्यालयात सादर करावायचे आहे. तसेच माध्यमिक अनुदानित उच्च माध्यमिक शाळा याचे सुद्धा तसेच 7 तारखेपर्यंत वेतन सादर करायचे मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीने. अध्यापक विद्यालयाचे सुद्धा तसेच प्रकारे वेतन 7 तारखेच्या आत सादर करायचे प्राचार्य मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीने. तसेच या ठिकाणी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अग्रिम जे आहे प्रस्ताव ती वेतनास सादर करणे प्राथमिक शाळासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे. संबंधित अधिकारी सुद्धा त्यासाठी काय लागत आहेत कागदपत्र काय लागतात कार्यालय
प्रमुखामार्फत विनंती अर्ज, आवश्यक कागदपत्रे लग्नपत्रिका, घरजमीन खरेदीस कागदपत्र व घरदुरुस्ती खर्चाचे अंदाजपत्रक, इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले अशा तपशील, मुलांच्या उच्च शिक्षणात वैद्यकीय कारणास्तव वाहन खरेदी तत्सम कागदपत्रे इत्यादी. खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक कर्मचारी 7 दिवसासाठी हे सुद्धा तेच खाजगी अनुदानित आणि जे त्यासाठी सुद्धा माध्यमिक शाळांसाठी सुद्धा हेच संस्थेकडून लागणारे कागदपत्र, कार्यालय विनंती अर्ज, लग्नपत्रिका, घरजमीन कागदपत्र दुरुस्ती आणि अंदाजपत्रक, इतर संस्थेकडून कर्ज घेतले असल्यास त्याच मुलांच्या उच्च शिक्षणाची वैद्यकीय कारणास्तव वाहन खरेदी तत्सम कागदपत्रे इत्यादी. माध्यमिक शाळेसुद्धा आणि खाजगी कनिष्ठ विद्यालयसुद्धा अशा 7 दिवसाच्या आत जे अग्रिम मागवायचं आहे भविष्य निर्वाह निधीसाठी, अशाच प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकसाठी वरीलप्रमाणे बाजू आपण जे कागदपत्रे सारखेच लागतात. तसेच खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह अग्रिम परतावा, खाजगी प्राथमिक शाळेसाठी सुद्धा असेच प्रकारचे कागदपत्रे या ठिकाणी लागतात. तसेच खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षक इतर कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी अग्रिम परतावा अंतिम प्रदान मंजुरी आदेश खाजगी माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय 21 दिवसाचा आहे. संबंधित अधिकारी या ठिकाणी प्रथम अधिकारी, द्वितीय अपील अधिकारी, लागणारे कागदपत्र विनंती, प्रमुखामार्फत विनंती अर्ज, आवश्यक कागदपत्रे, लग्नपत्रे, घरजमीन खरेदी कागदपत्र, घरदुरुस्ती खर्चीचे अंदाजपत्रक, वित्तीय विभाग संस्थेकडून कर्ज घेतले असल्यास तपशील, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय कारणास्तव वाहन खरेदी तत्सम कागदपत्रे हे सुद्धा 21 दिवसाचा कालावधी या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर खाजगी अनुदानित जे आहे सादर करणे, खाजगी प्राथमिक शाळेतसुद्धा अशाच प्रकारे अग्रिमसाठी आपण कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणास्तव अग्रिम मंजुरीचा प्रस्ताव वेतन पत्रक सादर करण्यासाठी 1 दिवसाचा वेळ आहे. त्याचा संबंधित निर्देशित अधिकारी, प्रथम अपील अधिकारी आणि द्वितीय अधिकारी हे सुद्धा आपल्याला मदत करणार आहे. खाजगी अनुदानित शाळेतील 1 दिवस हे सुद्धा कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणास्तव अग्रिम मंजुरीचा प्रस्ताव वेतन पत्रक सादर करणे. माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालयासाठी सुद्धा आहे. हे सुद्धा निर्देशित अधिकारी, प्रथम अधिकारी, अपील अधिकारी, द्वितीय अपील अधिकारी सुद्धा हे आपल्याला मदत करणार आहे. खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणास्तव अग्रिम मंजूर करणे खाजगी प्राथमिक शाळेचे 2 दिवसाचा कालावधी आहे. बाकी अधिकारी आपल्याला मदत करणार आहे. खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक कर्मचारी वैद्यकीय कारणास्तव अग्रिम मंजूर खाजगी माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय 2 दिवसाचा आपल्याला कालावधी आहे. आणि विद्यालयासाठी खाजगी अनुदानित शिक्षक कर्मचारी वैद्यकीय खर्चाचे देयक कनिष्ठ कार्यालयात सादर करणे खाजगी प्राथमिक शाळेसाठी 7 दिवसाचा कालावधी आहे. आणि संबंधित अधिकारीसुद्धा आपल्याला या ठिकाणी मदत करतील. प्रशिष्ट या ठिकाणी काय काय कागदपत्रे लागतील, प्रशिष्ट नमुना परिपूर्ण भरून जोडणे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाच्या बाबतीत द्यावायच्या. प्रशिष्ट 3 नमुना व परिपूर्ण भरून जोडणे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाच्या बाबतीत द्यावायचे. प्रशिष्ट 4 नमुना परिपूर्ण भरून जोडणे उपचार करण्यासाठी करणाऱ्या खाजगी रुग्णालयाने द्यावायचे आहे. प्रशिष्ट 5 नमुना परिपूर्ण भरून जोडणे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी भरवायचे व जोडपत्र कला जोडवायचे. प्रशिष्ट 1 मध्ये नमूद रक्कम उपचारासह तपशील संबंधित नमुना ब क किंवा ड मधील तपशिलासह जोडणे आवश्यक आहे. आजार विनिर्दिष्ट तातडीच्या आजाराच्या यादीत समावेश असलेल्या प्राथमिक वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, विनिर्दिष्ट तातडीच्या आजाराच्या यादीतील आजाराच्या अनुक्रमांक, आजाराचे नाव नमूद करणे, अंतर रुग्णालयाच्या बाबतीत रुग्णालयातून मुक्त या ठिकाणी केल्यास प्रमाणपत्र, डिस्चार्ज समरी, तातडीच्या उपचाराबाबतचे प्रमाणपत्र, इमर्जन्सी सर्टिफिकेट, अंतर रुग्णालयाच्या बाबतीत रुग्ण ज्या प्रकारच्या वॉर्डमध्ये दाखल होता, उदा स्पेशल, सेमी स्पेशल, ICU, जनरल, त्याचे तपशील दर्शवणारे वाढ प्रमाणपत्र, रुग्णास देण्यात आलेल्या औषधोपचारात अन्न घटके, शक्तिवर्धक, टॉनिक, अल्कोहोल यांना समावेश काय असल्याबाबत त्याबाबत सविस्तर तपशील दिलेला आहे. काय नसल्यास उपचार करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाचे प्रमाणपत्र, इतर तपासणीचे अनुषंगिक रिपोर्ट, पती पत्नी दोघे सेवेत असल्यास त्यांना दोन्हीकडून देयके सादर करण्यास याबाबतचे हमीपत्र, धर्मादाय संस्था अन्य संस्थांकडून मदत घेतली नसली त्याबाबतचे हमीपत्र, देयकाची सर्व किंवा जादा रक्कम अदा झाल्यास वसुलीस तयार असल्याबाबतचे हमीपत्र, वेतन प्रमाणपत्राची प्रत, मुख्याध्यापक यांची स्वाक्षरीसह कुटुंब मर्यादित असल्याबाबत दाखला, 100% शाळा अनुदानित असल्याबाबतचे प्रमाणपत्र, संस्था सचिवाचे पत्र, अग्रिम अर्जावर मुख्याध्यापक
यांची शिफारस कर्मचाऱ्यावर रुग्ण अवलंबून असल्याबाबतची प्रमाणपत्र, हॉस्पिटलचे प्रमाणपत्राची मूळ प्रत, ऑपरेशनची तारखेसह वास्तव्याच्या दाखला दिनांक 16/7/2009च्या पत्रानुसार रेशन कार्डचा झेरॉक्स, अनुदानित तुकडीवरील काम करीत असल्याबाबतचा दाखला, शाळा कायम मान्यतेचा दाखला, कुटुंब नियोजनाच्या स्त्रिया दाखला, तिसऱ्या पत्त्याबाबतचे शासन निर्णयानुसार प्रमाणपत्र, 27 हॉस्पिटल शासन मान्य असल्यास प्रमाणपत्र. अशा प्रकारे ह्या ठिकाणी हे सुद्धा आणि वैद्यकीय सेवेच्या खर्चात ते वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक लोकसेवा क्रमांक 12 प्रमाणे 7 दिवसाच्या आत या ठिकाणी कारवाई करायची आहे. आणि खाजगी अनुदानित शिक्षक शिक्षण कर्मचारी वैद्यकीय खर्चाचे देयकाच्या प्रतिभूतीत रुपये 2 लाख पर्यंतचे मंजुरीचे आदेश देणे. खाजगी प्राथमिक शाळेत 7 दिवसाचा कालावधी आहे. संबंधित अधिकारी मदत करीत लोकसेवा क्रमांक 12 प्रमाणे कारवाई करायची आहे. खाजगी अनुदानित शिक्षक शिक्षण कर्मचारी वैद्यकीय लेखाच्या जे प्रतिभूत 2 लाख मंजुरीचा आदेश आहे. खाजगी माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक 7 दिवसाचा कालावधी आहे. निर्देशित अधिकारी प्रथम अपील अधिकारी, द्वितीय अपील अधिकारी लोकसेवा क्रमांक 12 प्रमाणे ती कारवाई करायची आहे. खाजगी अनुदानित 7 दिवस शिक्षक कर्मचाऱ्याचे वैद्यकीय जे बिल आहे ते खर्चाच्या देयकाच्या प्रतिभूतीत 3 लाख पर्यंतच्या मंजुरीचे आदेश देणे. खाजगी प्राथमिक शाळेसाठी लोकसेवा क्रमांक 12 प्रमाणे कारवाई करायची आहे. खाजगी अनुदानित शिक्षक शिक्षक कर्मचारी वैद्यकीय खर्चाचे देयकाचे प्रतिभूती 2 लाख पर्यंतचे मंजुरीचे आदेश देणे. खाजगी माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय 7 दिवसाच्या कालावधीमध्ये एक कारवाई करायची आहे. संबंधित अधिकारी मदत करतील. लोकसेवा क्रमांक 12 प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहे. खाजगी अनुदानित शिक्षक शिक्षक कर्मचारी यांची सेवानिवृत्त प्रकरणे शिक्षणाधिकारी महालेखापाल कार्यालयात सादर करणे. खाजगी प्राथमिक शाळा 7 दिवसाचा कालावधी आहे. संबंधित अधिकारी मदत करतील. त्यासाठी लागणारे कागदपत्र, अद्ययावत नोंदीसह मूळ सेवापुस्तक पडताळणी, परिपूर्ण भरलेली प्रमाणित केलेली विविध प्रपत्रे व इतर अनुषंगिक कागदपत्रे, प्रमाणपत्रे या ठिकाणी खाजगी अनुदानित शिक्षक शिक्षक कर्मचारी यांची सेवानिवृत्ती प्रकरणे शिक्षणाधिकारी महालेखापाल कार्यालयात सादर करणे. खाजगी माध्यमिक शाळा 7 दिवसाचा कालावधी आहे. संबंधित अधिकारी या ठिकाणी आहे. अपील अधिकारी प्रथम, द्वितीय आणि निर्देशित अधिकारी मुख्याध्यापक. समजा या लागणारे कागदपत्र, अद्ययावत नोंदी, सेवापुस्तकाची पडताळणी, परिपूर्ण केलेली प्रमाणित केलेली विविध इतर अनुषंगिक कागदपत्रे, प्रमाणपत्रे. खाजगी अनुदानित शिक्षक कर्मचारीची सेवानिवृत्ती प्रकरणे विभागीय उपसंचालक महालेखापाल कार्यालयात सादर करणे. खाजगी कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालयासाठी 7 दिवसाचा कालावधी. लागणारे कागदपत्रे, अद्ययावत नोंदीसह मूळ पुस्तकाची पडताळणी, परिपूर्ण भरलेली प्रमाणित केलेली विविध प्रपत्रे, इतर अनुषंगिक कागदपत्रे, प्रमाणपत्रे सुद्धा आवश्यक आहे. खाजगी अनुदानित शाळेचे संबंधित देयकाचा कालावधी नमूद करणे. शिक्षक कर्मचारी थकीत वेतन देयक पथकास सादर करणे. 1 वर्षापर्यंतचे थकीत फरक देयके खाजगी प्राथमिक शाळेसाठी 1 ते 14 तारखेपर्यंत थकीत बिल सादर करणे. या ठिकाणी निर्देशित अधिकारी प्रथम अपील अधिकारी या ठिकाणी कार्यालय वेतन पथक आणि द्वितीय अधिकारी शिक्षणाधिकारी तत्सम प्रशासकीय मान्यता क्रमांक दिनांक नमूद करणे. प्रलंबित मागण्याचे वस्तुनिष्ठ करणे. शाळात ID अचूक नोंद नमूद करणे. रजा कालावधी शिक्षक मयत कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी असल्यास नमूद करणे. लेखा अधिकारी शिक्षण विभाग संबंधित जिल्हा यांचे लेखा पडताळणी क्रमांक दोन्ही पण नमूद करणे. प्रशासकीय संदर्भ नमूद करताना संदर्भातील संदर्भ नमूद करणे. संशोधित स्वरूपातील संदर्भ ग्राह्य धरणे जाणार. न्यायालयीन प्रकरणाच्या बाबतीत घटनाक्रम क्षेत्रीय कार्यालय न्यायालयाच्या सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्राची प्रत, न्यायालयाच्या निकालाची प्रत, देयक नियमानुसार देयक असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे पृष्ठांकित पत्रावर स्पष्ट अभिप्राय. थकीत बिल निलंबना भत्त्याच्या बाबतीत निलंबनासाठी प्रशिक्षणाधिकारी यांनी परवानगी दिली होती नाही. प्रत जोडणे आवश्यक. निलंबनाची प्रकरणे तसेच न्यायालयीन प्रकरणात संबंधितांच्या अनुपस्थित कालावधीत शिक्षक नियुक्त केला होता का, त्यास वेतन अदा केले आहे नाही याबाबतचे अभिप्राय. थकीत देयकाच्या पृष्ठांकित पत्रावर देयक विवरणपत्र अनुक्रमांक 1 ते मधील वगळून मान्य रक्कम नमूद करणे. देयक नियमानुसार देय असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी पृष्ठांकित पत्रावर स्वतःचे अभिप्राय नमूद करणे. सदरचे देयक यापूर्वी मंजूर अथवा अदा न केल्याबाबतचे तसेच अन्य विविध प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचे आहे. त्याच्यानंतर खाजगी अनुदानित शिक्षक कर्मचारी यांचे थकीत वेतन देयक बिल 1 वर्षापर्यंतचे थकीत प्रक्रिया खाजगी माध्यमिकसाठी 1 ते 14 तारखेपर्यंत सादर करायचे आहे.
आणि त्याचे जे निर्देशित अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय अधिकारी मदत करणार आहे. लोकसेवा क्रमांक 21 प्रमाणे कागदपत्र या ठिकाणी जोड द्यावायचे आहे. खाजगी अनुदानित धर्मा संबंधित लोकसेवा क्रमांक 21 प्रमाणे कारवाई करायची आहे. या ठिकाणी शिक्षक शिक्षक कर्मचारी वेतन देयक पथकास 1 वर्षापर्यंत थकीत बिल खाजगी कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालयासाठी 1 ते 14 पर्यंत सादर करायचे आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र सर्व सारखेच आहे. प्राथमिक माध्यमिकसाठी जे लागतात तेच कनिष्ठ महाविद्यालयासाठी लागतात. या ठिकाणी अनुदानित शिक्षक शिक्षक कर्मचारी थकीत वेतन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. 1 ते 6 वर्षापर्यंतचे थकीत देयक प्राथमिक शाळेसाठी दरमहा 1 ते 14 तारखेपर्यंत सादर करायचे आहे. शाळेचे मुख्याध्यापक, निर्देशित अधिकारी आणि अपील अधिकारी, प्रथम शिक्षण अधिकारी आणि उपसंचालक हे द्वितीय अपील अधिकारी. त्यासाठी लागणारे कागदपत्र, देयकाचा कालावधी नमूद करणे, प्रशासकीय मान्यता क्रमांक दिनांक नमूद करणे, प्रलंबित राहण्याची वस्तुनिष्ठ करणे, कारणे नमूद करणे, शालार्थ ID अचूक नमूद करणे, रजा कालावधी, शिक्षक मयत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी असल्यास तसे नमूद करणे, लेखाधिकारी, शिक्षण विभाग, संबंधित जिल्हा यांचे लेखा पडताळणी दिनांक व क्रमांक दोन्ही पण नमूद करणे, प्रशासकीय संदर्भ नमूद करताना पत्रातील संपूर्ण संदर्भ नमूद करणे, संक्षिप्त स्वरूपातील संदर्भ ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच न्यायालयीन प्रकरणाच्या बाबतीत घटनाक्रम, क्षेत्रीय कार्यालय, न्यायालयाने सादर केलेल्या प्रताची प्रत, न्यायालयाच्या निकालाची प्रत, देयक नियमानुसार देयक असल्यावर सक्षम प्राधिकारी यांचे पृष्ठांकित पत्रावर स्पष्ट अभिप्राय, थकीत निलंबन भत्त्याच्या बाबतीत निलंबनासाठी शिक्षण अधिकारी यांनी परवानगी दिली आहे होती नाही प्रत जोडणे आवश्यक आहे. निलंबन प्रकरणी तसेच न्यायालयीन प्रकरणात संबंधितांच्या अनुपस्थित कालावधीत शिक्षक नियुक्त केला होता का, त्यास वेतन अदा केले आहे का याबाबतचे अभिप्राय, थकीत देयकाच्या पृष्ठांकित पत्रावर देयक विवरणपत्र अनुक्रमांक 1 ते मधील वगळून एकूण मान्य रक्कम नमूद करणे, देयक नियमानुसार देय असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी पृष्ठांकित पत्रावर स्वतःचे अभिप्राय नमूद करणे, सदरचे देयक यापूर्वी मंजूर अदा न केल्याबाबतचे तसेच अन्य विविध प्रमाणपत्र सादर करणे, देयक नियमानुसार देयक असल्याबाबत सक्षम. या ठिकाणी अशा प्रकारची माहिती लागणार आहे. तसेच पदाधिकारी यांनी पृष्ठांकित पत्रावर स्वतःचे अभिप्राय नमूद करणे, सदरचे देयक यापूर्वी मंजूर अथवा अदा न केल्याबाबतचे तसेच अन्य विविध प्रमाणपत्र सादर करणे. 15 सादर केलेल्या यादीच्या प्रत्येक पृष्ठावर अधीक्षक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक यांची स्वाक्षरी. सादर केलेल्या यादीच्या अंतिम पृष्ठावर अधीक्षक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक यांची स्वाक्षरी. विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे पृष्ठांकित पत्र माननीय संचालक कार्यालयास पृष्ठांकित करणे. थकीत देयकाच्या पृष्ठांकित पत्रावर देयक विवरणपत्र अनुक्रमांक 1 ते मधील वगळून एकूण मान्य रक्कम नमूद करणे. देयक नियमानुसार देय असल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे पृष्ठांकित पत्रावर स्वतःचे अभिप्राय नमूद करणे. खाजगी अनुदानित शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्याचे थकीत वेतन प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करणे. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, उपसंचालक, लोकसेवा क्रमांक 24 प्रमाणे पत्रे लागतील, कागदपत्रे. तसेच 1 ते 6 वर्षापर्यंतची थकीत देयक माध्यमिक शाळा शिक्षण निरीक्षक संचालनालय महाराष्ट्राचे पुणे ते लागणारे पूर्ण कागदपत्रे या ठिकाणी लोकसेवा 24 प्रमाणे कागदपत्र आपल्याला लागणार आहे. खाजगी अनुदानित शिक्षक शिक्षक कर्मचारी थकीत वेतन वरिष्ठ कार्यालयात सादर करणे. 1 ते 6 वर्षापर्यंतची थकीत देयक कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय, संबंधित अधिकारी, लोकसेवा क्रमांक 24 प्रमाणे कागदपत्रे लागतील. खाजगी अनुदानित शिक्षक शिक्षक कर्मचारी थकीत वेतन मंजूर करून 1 वर्षापर्यंतचे थकीत फरक देयके प्राथमिक शाळा दरमहा 1 ते 14 तारखेपर्यंत सादर संबंधित अधिकारी, मुख्याध्यापक सादर करायची. संबंधित अपील अधिकारी 1, अपील अधिकारी 2 सुद्धा आपल्याला मदत करणार आहे. खाजगी अनुदानित शिक्षक शिक्षक कर्मचारी थकीत वेतन करणे. 1 वर्षाखाली थकीत फरक देय माध्यमिक शाळा 1 ते 14 तारखेला वेतन या ठिकाणी थकीत बिल सादर करायचे. संबंधित अधिकारी त्यांना मदत करतील. खाजगी अनुदानित शिक्षक शिक्षक कर्मचारी थकीत वेतन मंजूर करणे. 1 वर्षापर्यंत थकीत फरक देय कनिष्ठ महाविद्यालयाचे 1 ते 14 तारखेपर्यंत बिल सादर करणे. आवश्यक ती कागदपत्रे आपण वरील प्रमाणे बघितली त्याप्रमाणे कागदपत्र जोडणे. खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षक कर्मचारी अधिकारी थकीत वेतन हे मंजूर करण्यासाठी कालावधी 15 दिवसाचा आहे. त्या ठिकाणी निर्देशित अधिकारी, प्रथम विभागीय अपील अधिकारी, द्वितीय अधिकारी आणि त्यांना लागणारे कागदपत्र लोकसेवा क्रमांक 24 प्रमाणे कागदपत्र त्या ठिकाणी जोडावायचे. 1 ते 6 पर्यंतचे थकीत देयक फरक देयके प्राथमिक शाळा. त्याच्यानंतर खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मंजूर करणे. 1 ते 6 वर्षापर्यंत थकीत फरक देयके माध्यमिक शाळा 15 दिवस
त्यासाठी संबंधित अधिकारी आणि लोकसेवा क्रमांक 13 प्रमाणे कागदपत्र या ठिकाणी जोडवायचे आहे. खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापक, विद्यालय शिक्षक, शिक्षक कर्मचारी थकीत वेतन मंजूर करणे, 1 ते 6 वर्षातील थकीत फरक देयक, कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक, विद्यालयाचे 15 दिवसाचा कालावधी, निर्देश अधिकारी, उपसंचालक, प्रथम अपील अधिकारी, माध्यमिक सहसंचालक आणि द्वितीय माध्यमिक अपील अधिकारी, शिक्षण संचालक त्याला लोकसेवा क्रमांक 24 प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहे. या ठिकाणी खाजगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक क्षेत्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, GPF अंशदायी निवृत्ती योजना, DCPS राष्ट्रीय निवृत्ती योजना, NPS इत्यादी हिशोब पावत्यासुद्धा या ठिकाणी देणे संबंधित अधिकारी यांना, निर्देश अधिकारी, पुन्हा प्रथम अपील अधिकारी, द्वितीय अधिकारी यांना संबंधित हिशोब पावत्या आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो. खाजगी माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, GPF, DCPS, NPS यांच्या हिशोब पावत्या संबंधित अधीक्षक, वेतनपत्रक तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी आणि विभागीय शिक्षण संचालक यांच्याकडून आपण ते घेऊ शकतो. खाजगी प्राथमिक 30 दिवस संबंधित शिक्षण संचालक, शिक्षकेतरपदी भरतीस पूर्व भरती, शाळामधील शिक्षक भरती कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यतेचा आदेश या ठिकाणी निर्देश अधिकारी, प्रथम अपील अधिकारी, विभागीय शिक्षण प्राथमिक शिक्षण द्वितीय संचालनालय, द्वितीय अधिकारी त्यांना मान्यता आदेशासाठी काय काय कागदपत्र लागते, आदेशपत्रित पुरावा, संच मान्यताप्रत, जाहिरात, अल्पसंख्याक प्रमाणपत्र लागू असल्यास, बिंदू नामावली लागू असल्यास, उपस्थित पत्रक, मुलाखत तक्ता, गुणदान तक्ता, निवड यादी, गुणवत्ता यादी, जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, संस्था, शाळा, समिती, ठराव, नियुक्ती आदेश, रुजू अहवाल अशा प्रकारे या ठिकाणी वैयक्तिक मान्यताच्या आदेशासाठी डॉक्युमेंट लागतात. खाजगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचा आदेश 30 दिवसाचा कालावधी आहे. त्याचे संबंधित अधिकारी मदत करतील. वरीलप्रमाणे आपण जे लोकसेवा क्रमांक 35 प्रमाणे जे कागदपत्र आहे ते आवश्यक आहे ते लागतील. खाजगी प्राथमिक शाळांमध्ये अध्यापक आणि 30 दिवस संबंधित जिल्ह्याचे शिक्षण संचालक, माध्यमिक आणि लोकसेवा क्रमांक 35 प्रमाणे कागदपत्र या ठिकाणी लागतील. या ठिकाणी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता आदेश, विभागीय उपसंचालक, संचालनालय, उच्च माध्यमिक संचालनालय, खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीस मान्यता आदेश देणे 10 दिवसाचा कालावधी लागतो. निर्देश अधिकारी, प्रथम अपील अधिकारी, द्वितीय अपील अधिकारी त्यासाठी पदोन्नतीस काय काय कागदपत्र लागतात, संच मान्यता रिक्त असल्यास पुरावा, प्रमाणित बिंदू नामावली लागू असल्यास, सेवा ज्येष्ठ यादी, शिक्षकपदी वैयक्तिक मान्यता आदेश, प्रत, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्र, संस्था, ठराव, पदोन्नती आदेश, रुजू अहवाल, अल्पसंख्याक प्रमाणपत्र लागू असल्यास, खाजगी माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, प्रवेशक, वरिष्ठ लिपिक व प्रमुख लिपिक तत्सम पदावरील पदोन्नतीस 15 दिवसाचा कालावधी आहे. संबंधित अधिकारी, निर्देश अधिकारी, अपील अधिकारी, प्रथम अपील, द्वितीय अधिकारी त्यासाठी लागणारा कागदपत्रे, संच मान्यता रिक्त पद असल्यास, पुरावा, प्रमाणित बिंदू नामावली लागू असल्यास, सेवा ज्येष्ठ यादी, शिक्षकपदी वैयक्तिक मान्यता आदेश, प्रत, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्र, संस्था, ठराव, पदोन्नती आदेश, रुजू अहवाल आणि मान्यता आदेश देणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक प्रमाणपत्र. खाजगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी यांना वरिष्ठ श्रेणी मंजूर आदेश 15 दिवसाचा कालावधी आहे. संबंधित अधिकारी मदत करणार त्यासाठी लागणारे कागदपत्रे, विविध नमुन्यातील प्रपत्र, संस्था ठराव, शाळा समिती ठराव, सेवाखंड असल्यास आदेश, वैयक्तिक मान्यता, मागील 3 वर्षीय गोपनीय अहवाल, सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे. खाजगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी यांची निवड श्रेणी मंजुरी आदेश 15 दिवसाचा कालावधी. संबंधित अधिकारी सुद्धा या ठिकाणी मदत करणार. विविध नमुन्यातील प्रपत्र, संस्था ठराव, शाळा समिती ठराव, सेवा खंड असल्यास आदेश, वैयक्तिक मान्यता, मागील 3 वर्षीय गोपनीय अहवाल, सेवा अंतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र, सेवा ज्येष्ठता यादी, निवड श्रेणी प्राप्त शिक्षकेतर कर्मचारी यादी, वरिष्ठ श्रेणी घेणाऱ्यास सेवा ज्येष्ठता यादी, किमान 1 स्तर अधिक शैक्षणिक अर्हता कागदपत्रे. खाजगी माध्यमिक 15 दिवस संबंधित शिक्षण, विविध नमुन्यातील प्रपत्र. शाळामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वरिष्ठ श्रेणी मंजुरी आदेश, जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, अपील प्रथम अधिकारी, उपसंचालक, द्वितीय सहसंचालक अधिकारी
संस्था ठराव, शाळा समिती ठराव, सेवाखंड असल्यास आदेश, वैयक्तिक मान्यता, मागील 3 वर्षाचा गोपनीय अहवाल, सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र. खाजगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्याची निवड श्रेणी मंजूर आदेश, 15 दिवसाचा कालावधी, संबंधित अधिकारी मदत करणार, त्यासाठी लागणारे कागदपत्र, विविध नमुन्यातील प्रपत्र, संस्था ठराव, शाळा समिती ठराव, सेवाखंड असल्यास आदेश, वैयक्तिक मान्यता, मागील 3 वर्षाची गोपनीय अहवाल, सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र, सेवा ज्येष्ठ यादी, निवड श्रेणी प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यादी, वरिष्ठ श्रेणी घेणाऱ्याची सेवा ज्येष्ठ यादी, किमान 1 अधिक शैक्षणिक अर्हता कागदपत्रे. खाजगी उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वरिष्ठ श्रेणी मंजूर आदेश, 15 दिवसाचा कालावधी, त्यासाठी लागणारे कागदपत्रे, विविध नमुन्यातील प्रपत्र, संस्था ठराव, शाळा समिती ठराव, सेवाखंड असल्यास आदेश, वैयक्तिक मान्यता, मागील 3 वर्षाचा गोपनीय अहवाल, सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र. आणि खाजगी माध्यमिक शाळांमध्ये अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी निवड श्रेणी मंजुरी आदेश, त्यासाठी लागणारा कालावधी 15 दिवस, लागणारे कागदपत्र, विविध नमुन्यातील प्रपत्र, संस्था ठराव, शाळा समिती ठराव, सेवाखंड असल्यास आदेश, वैयक्तिक मान्यता, मागील 3 वर्षाचा गोपनीय अहवाल, सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र, सेवा ज्येष्ठता यादी, निवड श्रेणी प्राप्त शिक्षकेतर कर्मचारी यादी, वरिष्ठ श्रेणी घेणाऱ्याची सेवा ज्येष्ठता यादी, किमान 1 अधिक शैक्षणिक अर्हता कागदपत्रे. खाजगी शाळांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विनानोंदणी वरून अनुदान पदावर बदलीस मान्यता प्राथमिक शाळा, या ठिकाणी 30 दिवसाचा कालावधी आहे. अपील या ठिकाणी पदनिर्देशित अधिकारी, अपील अधिकारी, प्रथम विभागीय शिक्षण द्वितीय अधिकारी, शिक्षण संचालक, या ठिकाणी बदली नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, संस्था शाळा समिती ठराव, सेवा पुस्तकाची पहिल्या पानाची प्रत, पदरिक्त पुरावा, संच मान्यता प्रत, शाळा समिती ठराव, वैयक्तिक मान्यता आदेश, सेवा ज्येष्ठता यादी, अशा प्रकारचे बदलीसाठी खाजगी शाळांमधील विनाअनुदानित वरून शाळानुदानितवर जाण्यासाठी लागणारे कागदपत्र आपण बघितलेले आहे. खाजगी शाळांमधील शिक्षकेतर 30 दिवस, संबंधित जिल्ह्याचे संबंधित विभागीय शिक्षण संचालक, बदली नियुक्ती आदेश, रुजू अहवाल. खाजगी अनुदानित तत्वावर बदलीस माध्यमिक शाळेसाठी इथे शिक्षण अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी, नंतर अपील अधिकारी, प्रथम अपील अधिकारी उपसंचालक आणि द्वितीय अपील अधिकारी माध्यमिक शिक्षण संचालक, लागणारे कागदपत्र, शैक्षणिक व्यवसाय अर्हता, संस्था शाळा समिती ठराव, सेवा पुस्तकाची पहिल्या पानाची प्रत, पदरिक्त पुरावा, पंचांची मान्यता प्रत इत्यादी, शाळा समिती ठराव, विनाअनुदानित वैयक्तिक मान्यता आदेश. खाजगी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी विनाअनुदानित वरून अनुदान पदावर बदलीस मान्यता उच्च माध्यमिकसाठी सुद्धा आहे. 30 दिवसाचा कालावधी आहे. संबंधित अधिकारी मदत करतील, त्याला लागणारी कागदपत्रे, बदली नियुक्त आदेश, रुजू अहवाल, शैक्षणिक व्यवसायिक अर्हता, संस्था शाळा समिती ठराव, सेवा पुस्तकाची पहिल्या पानाची प्रत, पदरिक्त पुरावा, संच मान्यता प्रत इत्यादी, शाळा समिती ठराव. 12 विनाअनुदानित वैयक्तिक मान्यता आदेश. खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी यांचे नाव शालांत प्रणालीत समाविष्ट करण्याबाबत मंजुरीचे आदेश. या ठिकाणी ऑनलाईन नाव समाविष्ट करण्यासाठी काय काय कागदपत्र लागतील, त्याचा कालावधी 14 दिवसाचा आहे. संबंधित अधिकारी मदत करतील, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, शैक्षणिक व्यवसायिक अर्हता, संस्था शाळा समिती ठराव, वारसा हक्क प्रमाणपत्र, मयत व्यक्तीचा नियुक्ती आदेश, सेवा पुस्तकाची पहिल्या पानाची प्रत, मूर्ती प्रमाणपत्र, अनुकंपा, रिक्त पदात पुरावा, संच मान्यता प्रत, शाळा समिती ठराव, वैयक्तिक आदेश, मान्यता आदेश, प्रपत्र, आधार पत्रसुद्धा या ठिकाणी 14 कागदपत्र लागतात. यानंतर खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नाव शालांत प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्याला मंजुरी आदेश लागतात. ऑनलाईन नाव समाविष्ट करण्यासाठी त्याला 14 दिवसाचा कालावधी लागतो. 14 दिवसाचा कालावधी लागतो. त्यासाठी नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, शैक्षणिक व्यवसायिक अर्हता, संस्था शाळा समिती ठराव, व्यावसायिक प्रमाणपत्र आणि मयत व्यक्तीचा नियुक्ती आदेश, सेवा पुस्तकाची पहिल्या पानाची प्रत, मूर्ती प्रमाणपत्र, अनुकंप मूर्ती प्रमाणपत्र, पदरिक्त पुरावा, संच मान्यता प्रत, शाळा समिती ठराव, वैयक्तिक मान्यता आदेश, प्रपत्र, आधार पत्र यासारखे कागदपत्र लागतात. खाजगी प्राथमिक उच्च माध्यमिक 3 दिवसाचा. या ठिकाणी माध्यमिक शाळांमधील अध्यापक विद्यालयातील शाळांमधील शिक्षक कर्मचारी प्रणालीमधील ऑनलाईन माहिती भरण्यासाठी 3 दिवसाचा कालावधी. संपूर्ण शाळेचे मुख्याध्यापक, संबंधित शालार्थ मंजुरीचा आदेश या ठिकाणी लागतो. शिक्षणात या ठिकाणी ऑनलाईन माहिती अद्ययावत करण्यासाठी आपण माहिती बघितली. माध्यमिक शाळांमध्ये अध्यापक विद्यालयातील शाळांमध्ये शिक्षक कर्मचारी शालार्थ प्रणालीमधील ऑनलाईन माहिती अद्ययावत करण्यासाठी संबंधित अधिकारी मदत करतील. खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील अध्यापक विद्यालयातील शाळांमध्ये शिक्षक कर्मचारी शालार्थ प्रणालीमधील ऑनलाईन माहिती अंतिम करण्यासाठी 3 दिवसाचा कालावधी. त्यासाठी लागणारे शालार्थ मंजुरीचे आदेश कागदपत्र लागतात. खाजगी प्राथमिक 15 दिवस. शाळांमधील शिक्षक कर्मचारी यांनी शिवानोदीचे इतर लाभ, भविष्य निर्वाह निधी, रजा रोगीकरणाच्या आवश्यकतेने तत्सम लाभ यासाठी
महालेखाकार यांचे सेवानिवृत्ती मंजुरी आदेश, विनंती अर्ज आणि अनुषंगिक इतर कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे. खाजगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक कर्मचारी यांनी सेवानिवृत्तीचे इतर लाभ भविष्य निर्वाह निधी, रजा, रोखीकरण आवश्यक तत्सम याचा कालावधी 15 दिवस आहे. त्यासाठी लागणारे कागदपत्र महालेखाकार यांचे सेवानिवृत्ती मंजुरी आदेश, विनंती अर्ज, अनुषंगिक इतर कागदपत्रे. खाजगी उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापक विद्यालयासाठी 15 दिवसाचा कालावधी. या ठिकाणी महालेखाकार यांची सेवानिवृत्ती मंजुरी आदेश, विनंती अर्ज, अनुषंगिक इतर कागदपत्रे या ठिकाणी भविष्य निर्वाह रोखीकरणासाठी या ठिकाणी कागदपत्रे लागतात. कार्यबल गटातील प्रकरणावर निर्णय घेणे 15 दिवसाचा या ठिकाणी कालावधी आहे. खाजगी प्राथमिक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक कर्मचारी समायोजन करण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी आहे. त्यासाठी शाळा संस्था प्रस्ताव, सेवाज्येष्ठ यादी, संच मान्यता बिंदू, नामावली यासारखे कागदपत्रे लागतात. सक्षम शिक्षण अधिकारी, तत्सम अधिकारी. खाजगी माध्यमिक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक समायोजन करण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी, शाळा संस्था प्रस्ताव, सेवाज्येष्ठ यादी, संच मान्यता बिंदू, नामावली लागते. तसेच माध्यमिक शाळांमधील अध्यापक विद्यालयातील समायोजन करण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी, शाळा संस्था प्रस्ताव, सेवाज्येष्ठ यादी, संच मान्यता बिंदू, नामावली कागदपत्रे लागतात. खाजगी प्राथमिक शाळात विषय शिक्षक बदलीस 15 दिवसाचा कालावधी, संस्था बदलीस प्रदेश रुजू यापूर्वी वैयक्तिक मान्यता किंवा बदली मान्यता आदेशसुद्धा या ठिकाणी लागतो. आणि खाजगी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक कर्मचारी बदलीस मान्यतेसाठी संस्था बदली आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता किंवा बदली मान्यता आदेश लागतो. खाजगी माध्यमिक शाळांमध्ये अध्यापक विद्यालयातील बदलीसाठी ते संस्थावाला आदेश, रुजू अहवाल, यापूर्वी वैयक्तिक मान्यता किंवा बदली मान्यता आदेश. प्राथमिक शाळांमधील प्रभारी मुख्याध्यापक मान्यतेसाठी 7 दिवसाचा कालावधी. प्रभारी मुख्याध्यापकासाठी संस्था प्रस्ताव, संस्था ठराव, प्रभारी नियुक्ती आदेश, सेवाज्येष्ठ यादी, शिक्षक पदावरील वैयक्तिक मान्यतासुद्धा या ठिकाणी लागते. माध्यमिक शाळांमधील प्रभारी मुख्याध्यापक मान्यता 7 दिवस. त्यासाठी संस्था प्रस्ताव, संस्था प्रभारी नियुक्ती आदेश, सेवाज्येष्ठ यादी, शिक्षक पदावरील मान्यता. उच्च माध्यमिकसाठी तेच कागदपत्र लागतात. त्या ठिकाणी खाजगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांचे सेवाखंड समापन करण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी. त्यासाठी लागणारी सेवा कालावधीची विविध नमुने शिक्षण प्राथमिक शिक्षित केलेल्या सेवा प्रमाणपत्रे, सेवाज्येष्ठ प्रमाणपत्र, सदस्य शाळा चालवणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापन नावाची मोहर किंवा नाव पत्ता असावा. एका संस्थेच्या अधिपत्याखालील विविध शाळांमधील बदलीची नियुक्ती असल्यास त्यांच्या सेवा प्रमाणपत्र स्पष्ट उल्लेख, सेवाखंड असल्यास इतर सेवा किंवा तसे संबंधित प्रतिज्ञापत्र या ठिकाणी सेवा पुस्तकाची प्रथम पृष्ठ यादी असणाऱ्या पृष्ठाचे प्रस्ताव जोडाव्यात. सदर सेवा पुस्तकं असेल तर कराव्यात, सांक्षिक कराव्या. आवश्यक ती नोंदी सेवा पुस्तकात शिक्षण अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पत्रव्यवहार, सेवा पुस्तक गहाळ झाल्यास गृहीत धरता येण्याचा शासनाचा प्रस्ताव, शासनाकडून वेगळ्या आल्याशिवाय सादर करण्याची आवश्यकता आणि त्याऐवजी प्रस्ताव छाननी शिक्षण अधिकारी यांच्याकडून मूळ सेवा पुस्तकावर आवश्यक खाताजमा तसे प्रमाणित करावे. या ठिकाणी खाजगी माध्यमिक शिक्षक कर्मचारी सेवा खंड छापण्यासाठी अशा प्रकारचे सेवा पुस्तक हे वरील प्रमाणे कागदपत्र या ठिकाणी लागतात. आणि खाजगी माध्यमिक शाळांमध्ये अध्यापक विद्यालय शिक्षक कर्मचारी सेवाखंड समापनासाठी 15 दिवसाचा कालावधी लागणारा जे कालावधी आहे, शिक्षण अधिकारी यांचे शिक्षणाचं प्रमाणपत्र आणि संस्था चालवणाऱ्या संस्थेच्या नावाची मोहर किंवा नाव पत्ता किंवा त्या संस्थेच्या अधिपत्याखाली विविध शाळांमध्ये बदलीस नियुक्ती असल्यास त्यांच्या प्रमाणपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख असावा. सेवाखंडाचा कालावधी, इतरत्र सेवा केली आहे किंवा नाही त्याची संबंधित कर्मचारी प्रतिज्ञापत्र सादर करावे. संबंधित कर्मचाऱ्याची सेवा पुस्तकाची प्रथम पृष्ठ आणि सेवा तपशील खंडावर नोंदी असणाऱ्या पृष्ठाच्या संबंधित प्रती प्रस्ताव सोबत जोडाव्यात. सदरूप ज्या अधिकाऱ्याच्या प्रतिनिधित्व सेवा पुस्तक असेल त्या अधिकाऱ्याने संग्रहित कराव्या. प्रस्तावात आवश्यक त्या नोंदी मूळ सेवा पुस्तकावरून करण्यात आल्याचे शिक्षण अधिकारी माध्यमांचे प्रमाणपत्र. पत्र व्यवहारामध्ये मूळ सेवा पुस्तक गहाळ होण्याची शक्यता गृहीत धरता असण्यास प्रस्ताव सादर करण्यास शासनाकडून वेगळ्याने मागणी आल्याशिवाय मूळ पुस्तक सादर करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी प्रस्तावाची छाननी शिक्षण अधिकाऱ्यांच्या सराव करतानाच मूळ सेवा पुस्तकावरून आवश्यक खातरजमा करावी आणि तसे प्रमाणित करावे. या ठिकाणी सेवा पुस्तक पडताळणी प्राथमिक शाळा 30 दिवसाचा कालावधी. कार्यालय प्रमुखाचा विनंती अर्ज, सेवा पुस्तक पडताळणी माध्यमिक उच्च माध्यमिक 30 दिवसाचा कालावधी. कार्यालयीन प्रमुखाचे विनंती अर्ज आणि सेवा पुस्तक अशा प्रकारचे या ठिकाणी अशा प्रकारे आपण शिक्षक कर्मचाऱ्याची प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयाची संपूर्ण अशी काय कागदपत्र लागतात आपल्याला शाळा संबंधित अशी संपूर्ण आपण डिटेल माहिती आपण इथे बघितलेली आहे.